नमस्कार. आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आता इथं 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. तर ह्याचं मी टोमॅटो पावडर बनवणार आहे. तर वर्षभर टिकणारं असं टोमॅटो पावडर आहे आणि मी दरवर्षी बनवत असते. आता इथे 1 किलो टोमॅटो धुवून घेतलेले आहेत. आता अशा पद्धतीनं पातळ-पातळ काप करायचे. जास्त पातळ पण करायचे नाहीत. थोडं मध्यम आकाराचे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आणि असं ताटामध्ये वाळण्यासाठी पांगवून ठेवायचे. तर तांदळाच्या पापडासोबत किंवा चिप्ससोबत खाण्यासाठी ही पावडर मी बनवत आहे. आता इथे 1 किलो टोमॅटो कट करून झालेले आहेत बघू शकता. आता सर्व टोमॅटो मी अशा पद्धतीने ताटामध्ये पांगवून ठेवणार आहे आणि वाळवून नंतर हिचं पावडर बनवायचे. तर ही पावडर कोणत्याही पापडासोबत खायला एकदम छान चवदार लागते. तर एकदा नक्की बनवा आणि वर्षभर टिकणार असं ही पावडर आहे. आता ही सर्व ताटामध्ये असंच पांगवून ठेवायचे किंवा तुम्ही कपड्यावर पण वाळू घालू शकता. आता इथे कट करून झालेला आहे. 1 किलो टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत. आता इथं दुसऱ्या दिवशी दाखवत आहे तुम्हाला, तर या पद्धतीने चिटकून बसलेलं आहे ताटाला. तर असं अद्दर करून घ्यायचं थोडंसं ओलसर असताना. तर आता 1 दिवसाचं ऊन आणखीन दिलेलं आहे मी. तर एकदम कुडकुडीत असं झालेलं आहे. आता थोडा वेळ 10 मिनिटं असंच ठेवायचे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. तर बघू शकता एकदम असं कुडकुडीत असं वाळलेलं आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता चवीनुसार मीठ टाकायचे. लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकायचे. आता ही जास्त तिखट असलेलं मी तिखट टाकलेलं आहे घरगुती आणि नंतर बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलेला आहे कलर येण्यासाठी. आता हे सर्व एकदम छान बारीक असं पावडर बनवून घ्यायचे. आता मी ह्याच्यात अर्धा चमचा लिंबू सत्व टाकलेलं आहे. त्यामुळे एकदम छान असं पावडरला आंबूसपणा येतो. आता इथे एकदम बारीक असं मी पावडर बनवून घेतलेलं आहे. आता ही एक चाळणीने चाळून घ्यायचंय. कारण टोमॅटोचं बी वर राहतं आणि ती फेकून द्यायचे. पुन्हा वापरायचं नाही किंवा डबल एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आणि नंतर राहिलेलं फेकून द्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं पावडर तयार झालेलं आहे, या पद्धतीनं. आता एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे. तर या पद्धतीने इथं पावडर तयार झालेलं आहे आणि खायला पण एकदम छान चवदार लागते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.